दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण ज्यावेळेस मुंबई शहरामध्ये जातो त्यावेळेस अनेक प्रसिद्ध त्या ठिकाणी असे पाहण्यासारख्या किंवा आपण म्हणतो टुरिस्ट लोकांसाठी जे पाहण्यासाठी अनेक अशा जागा आहेत ज्या ठिकाणी टुरिस्ट बऱ्याच वेळेस जातात. परंतु आता कोणी जरी आलं बाहेरून मुंबई शहरामध्ये तर अमिताभ बच्चनचा बंगला कुठे आहे किंवा शाहरुख खानचा बंगला कुठे आहे हे शोधायला जातात किंवा त्या ठिकाणी घेऊन जायला सांगतात. आणि मग त्या ठिकाणी तासनतास उभं राहतात की ते जाताना जरी आम्हाला एक त्यांची झलक बघायला मिळेल. शाहरुख खानचा बंगला आहे त्या ठिकाणी लोक जाऊन उभे राहतात. परंतु हे सर्व बंगले होण्यापूर्वी त्या ठिकाणी एक माउंट मेरी म्हणून चर्च आहे, त्या ठिकाणी क्रॉस आहे. तो क्रॉस तो सर्वांना लांबून दिसायचा आणि त्या क्रॉसचं महत्त्व आजही लोकांना माहीत आहे. त्या क्रॉसकडे बघून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण येते. एक मनुष्य आहे तो जंगलामध्ये हायकिंगला जात असताना रस्ता चुकतो आणि रात्र होते आणि त्याला काही दिसत नाही, खूप अंधार असतो आणि शेवटी काय करावं हे त्याला समजत नाही आणि हळूहळू तो चालत राहतो आणि अचानक त्याला दूरवर एक क्रॉस चमकताना दिसतो. रात्रीच्या वेळेस त्या क्रॉसला लाइटिंग लावलेली असते आणि ते क्रॉस त्याला लांबून दिसतो आणि मग हळूहळू तो त्या क्रॉसच्या दिशेने चालत राहतो आणि एका गावामध्ये पोचतो, सुखरूप पोचतो. त्या ठिकाणी आम्हाला क्रॉस जो आहे हा आमच्या नवीन जीवनाची आठवण करून देत असतो. क्रॉस आम्हाला देवामध्ये पश्चाताप आणि क्षमा आहे ही आठवण करून देत असतो. क्रॉस त्याचे महत्त्व जे आहे, त्याचा उद्देश आहे, हे कधीही कोणी विसरले जाणार नाही, कोणीही विसरू शकत नाही. जर तुम्हाला क्रॉसचा अर्थ समजून घ्यायचा आहे असेल तर त्यावर आपले जीवन आहे हे लक्षात ठेवा. त्यावर प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण दिलेला आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे पहिलं आम्हाला ओळखून घ्यावं लागेल आणि मग आम्हाला क्रॉसचं महत्त्व समजेल. आजचं देवाचं वचन हे आहे गलतीकरास पत्र ह्याचा 6वा अध्याय आणि 14व वचन. गलिशियन्स चॅप्टर 6 and verse 14. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.